सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। महाबळेश्वरसह पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस झालाय। साताऱ्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। साताऱ्यातील संगम माहुली गावात स्मशानभूमीत पाणी शिरलं, तर सातारा जिल्ह्यातील वेण्णा आणि कृष्णा नदीलगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मंत्री शंभूराज देसाईंनी पूरस्थितीचा आढावा घेतलाय। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। जिल्ह्यात सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या आपण संगम माहुली येथील जी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीच्या आवारात आहोत। आपण पाहू शकता की कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड अशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणचे जे 10 अग्निकुंड आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। एकूणच कण्हेर धरणामधून सध्या विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं या ठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे। वेण्णा आणि कृष्णा नदीचा संगम जो आहे तो या ठिकाणी आहे आणि यानंतर ही कृष्णा नदी पुढे कराडकडे जाते। मात्र सध्या आपण पाहिलं तर सध्या कण्हेर धरणातून जवळपास 7000 क्युसेक्स इतका विसर्ग जो आहे तो संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेला आहे आणि यामुळं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी जी आहे ती कृष्णा नदीची वाढलेली एकूणच पाहायला मिळत आहे। नदीच्या लगत जे काही पूल असतील या पुलावरून प्रवास करू नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। कुठं पाणी साठणार नाही, पुलांवरनं पाणी गेलं तर तिथं बॅरिकेटिंग करून ती वाहतुकीला बंद करावं लागेल। या बाबतीतल्या सुद्धा सूचना बांधकाम खात्याला आणि पोलीस खात्याला दिलेल्या आहेत। सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही 24/7 सगळेजण अलर्ट आहोत आणि जिल्हावासियांना या परिस्थितीत कुठलीही गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही असं नियोजन दोन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही केलेलं आहे।